शुभ सकाळ. मी अश्विनी. माझ्या या तिसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते. आज आहे रविवार. कंपनीला सुट्टी होती. 9 वाजले होते. बाहेर तर पाणी खूप पडत होतं. खूप थंडी बी वाजालती. तर मला खाऊ वाटत होतं डबा रोटी आणि चहा. गरम गरम चहा केली आणि इकडे लावले मी कुकरला आली होती एक शिट्टी. तोवर मी घेतलं वाटीत ओतून चहा आणि मस्त अशी चहा घेऊन मी आता खाणार होते हा ब्रेड म्हणते डबा रोटी. तर गावाकडे डबा रोटीच म्हणतात. मी खायला बघून तुम्हाला पण खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही पण नक्की खा. कारण पावसाळ्यामध्ये असं काही खायला खूप आवडतं. तुम्हाला पण आवडत असेल तर नक्कीच खा. पोटाला मारू नका. चला, चहा आणि डबा रोटी तर खाणं झालंय. आता जायचं आपल्याला तेल आणायसाठी डीमार्टला जाणं काही शक्य नव्हतं कारण पाऊस खूप होता. आपल्याला इथे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे स्मारक दिसेल. त्यांना नतमस्तक होऊन मी पुढे जाते. तर पुढे काय आहे, अशी गर्दी झाली होती की जायला वाट नव्हती. तर आम्ही जवळच रिलायन्स मार्टमध्ये आलो आणि इथे तुम्हाला सगळे फ्रूट्स वगैरे दिसतील. खूप छान असं हे रिलायन्स मार्ट. इथे जास्त गर्दी नव्हती. इथे मसाल्यावर सुद्धा 50% ऑफर वगैरे लागल्या होत्या. तर केळीसुद्धा वजनावर भेटते. मजा येते रिलायन्स मार्टमध्ये आल्यानंतर. पण महाग असते सगळं. ठीक आहे. तर मला फक्त तेल घ्यायचं होतं. तर मी पूर्ण रिलायन्स मार्टच पालतं घालून नंतर मी तेल घ्यायला गेले. कारण काही वस्तू असतात ज्या ऑफरवर लागलेल्या असतात त्या घ्यायच्या. पण मोजक्याच वस्तू घेतल्यात आणि आम्ही तेल घेऊन फक्त निघालो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू.